अचानक शिक्षकांची बदली, विद्यार्थी पालक संतापले। उपविभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी मांडलाय ठिय्या। अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकांची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचले। शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे। सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्युकेशन टुरिझम मध्ये देखील ही शाळा निवडली गेली आहे। गेल्या 2 वर्षात विकसित केलेल्या शाळेतून ढगे या शिक्षकाची अचानक झालेली बदली पालकांच्या चांगलीच जीवारी लागली आहे। चक्क पालकांनी विद्यार्थी घेऊन उपविभागीय कार्यालय गाठले। हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केलाय। शास्त्री तो मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शास्त्री इथे शिकतो। ढगे सर समजून सांगत होते आणि आम्हाला समजत पण होतं, त्याच्यामुळे ढगे सर पाहिजे ही मागणी आम्ही इथे घेऊन आलो। आम्ही सगळेजण इथे कार्यालयात आलो ढगे सरची बदली नाही होईल याच्यासाठी। ढगे सर या सत्रापर्यंत इथेच राहिले पाहिजे हीच मागणी आहे आमची। पंकज जोडके, राहणार शास्ती। आमचे झेडपी जिल्हा परिषद शाळा शास्त्री आम्ही इथून आलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला ढगे सर एवढं सत्र होतपर्यंत तरी पण ढगे सर आम्हाला शाळेमध्ये राहायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। ढगे सर पुन्हा ऍक्टिव्हिटा शनिवारी नवीन ऍक्टिव्हिटी करून घेत होते मुलांकडून आणि शिकवण पण छान होते त्याचं मला शिक्षण पण मुलं पण त्यांना चांगले समजून घेत होते आणि सर पण मुलांना चांगले समजून सांगत होते। त्या पद्धतीने जे मुलं ज्या पद्धतीत समजून घेऊ शकते त्या पद्धतीत सर शिकून घेत होते मुलांना। प्रत्येक पोरांचं त्यांना कोण्या पोराला कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे, कोण्या पद्धतीने सांगितलं पाहिजे त्या पद्धतीने सर शिकवत होते त्या मुलांना। प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत होते। म्हणून आमची एवढी तरी इच्छा होती सर एवढं सत्र होतपर्यंत तरी बंदी थांबायला पाहिजे होती। आमची एकच मागणी आहे की एवढं सत्र होतपर्यंत तरी पण सर थांबायला पाहिजे। आणि 6व्या 7व्या वर्गाचा जो गणित विज्ञान विषय आहे तो पण ढगे सरच घेत होते, मग आता कोण घेणार? आमची एकच मागणी आहे की आम्हाला ते सर एवढं सत्र होतपर्यंत थांबायला पाहिजे। आम्ही ते एकच मागण्यासाठी आलो की इथपर्यंत आलो आम्ही की आम्हाला एवढं सत्र होतपर्यंत तरी हे सर आम्हाला मिळायला पाहिजे, राहायला पाहिजे। आमची एकच मागणी आहे। पंकज जोडके, शास्त्री या गावातील रहिवासी असून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शास्त्री या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो। आमच्या शाळेतील या सत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या याच्यात ढगे सरांची बदली झाली आहे। ती बदली हे सत्र तरी पूर्ण करून द्यावे हे आमचं निवेदन आहे। त्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये आलेलो आहोत। विद्यार्थी आहे माझ्यासोबत, आमचे पालक आहे, सदस्यगण आहे, पूर्ण आमची शाळा समिती पूर्ण कमिटीच आहे। आम्ही शाळेत तसे तर मुलं शाळा बाहेर आहेत, तसं शिक्षकाचं नुकसान विद्यार्थ्याचं नुकसान होतच आहे शिक्षक नसल्यामुळे, कारण त्याच्या शिक्षणात खंड पडणार आहे। त्याच्यामुळे आम्ही मुलांना शाळा बाहेर ठेवून शिक्षणापासून वंचित राहील चालेल आम्हाला, कारण बाहेर गावाचे मुलं आहेत त्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून आले, त्या शिक्षणाकडे पाहून आले, त्यांना उत्तर काय द्यावं बा? कारण त्यांनी तर त्या शिक्षकाच्या सरांच्या शिक्षणाकडे पाहून विद्यार्थ्यांची ऍडमिशन घेतली, त्याच्यामुळे त्यांचा पेच आहे का, त्यांना उत्तर काय द्यावं, त्यांनी आपल्या पाल्यांचं काय करावं? हे जर सत्र पूर्ण झालं तर त्यांचा निर्णय राहते, तो आपला विद्यार्थी मुलगा कुठे पण टाकू शकतो ना। पण मधातच अशी बदली झाल्यामुळे त्या मुलांचं नुकसान होईल, त्या शिक्षकांचे तर भावना दुखावल्या गेल्या ना। आम्ही आता इथे आलो उपविभागीय अधिकाऱ्यांकडे, हीच मागणी आहे आमची जर प्रशासकानं आमची मागणी पूर्ण केली नाही, ढगे सरांना या सत्रापर्यंत जर आमच्या शाळेत ठेवलं नाही तर आम्ही एकही मुलगा शाळेत पाठवणार नाही। आमचा मुलगा तो पूर्ण वर्षभर शाळा बाहेर राहील, शिक्षणापासून वंचित राहील। या आमच्या मागणीला प्रशासकानं न्याय द्यावं हीच आमची विनंती आहे आणि याला न्याय देईल अशी आशा घेऊन आम्ही इथे आलो आहे। इथे आम्ही 4 गावातील आलो पालक आलेले आहे, कारण ज्यांचे मुलं आहे इथे सगळे पालक वर्ग, कमिटी, शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पालक आणि गावकरी हे सुद्धा सगळेजण इथे आलेलो आहोत।
यांची पण ते अशा हेच घेऊन आलो की आमचे ढगे सर आम्हाला या सत्रापुरते तरी वापस यायला हवं. माझं नाव अमित नारायणराव पायतडे. मी गोपापूरला असतो. इथे पण जिल्हा परिषद शाळा आहे, तरी मी शास्त्री या शाळेत या कारणाने टाकली की ढगे सर असल्यामुळं, शिक्षक चांगले असल्यामुळे मी तिथे शाळा टाकली, त्या शाळेत मुलं टाकली आहे काय. आणि मधातच त्यांची बदली केल्यामुळं पूर्ण मुलांचं फिसमोड झाली आहे. तेवाले पुढे शाळेत न जायच्या याच्यात तयारीत आहे. त्यांचं एकच मागणं आहे मुलांचं, जोपर्यंत ढगे सर येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही. तरी एवढं निवेदन आहे माझं जिल्हाधिकारी साहेबांना की त्यांनी ढगे सरना या सत्रासाठी तरी शाळेत इथं बदली करून द्यावी.